नमस्कार मित्रांनो, मी ऍक्टिव्ह एज्युकेशन यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत करत आहे। आपणासाठी अत्यंत महत्त्वाच्या दिलासादायक बातमीचे स्पष्टीकरण करत आहे। मित्रांनो, आजची आपली प्रमुख ब्रेकिंग न्यूज आहे। सर्वोच्च न्यायालयाचा आदेश, कर्मचाऱ्यांसाठी कोर्टाचा आदेश, आदेशाचे पालन बंधनकारक, अन्यथा सक्तीची सेवानिवृत्ती, दिनांक 31/8/2028 पर्यंत संधी। या संदर्भामध्ये सविस्तर माहिती जाणून घेऊया। नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा आपले मनपूर्वक हार्दिक स्वागत। संपूर्ण देशात सरकारी कर्मचाऱ्यांसाठी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन बंधनकारक असून जर आदेशाचे पालन केले नाही तर सक्तीची सेवानिवृत्ती मिळणार असा कोर्टाकडून आदेश प्राप्त झाला आहे। कर्मचाऱ्यांना ही परीक्षा पास व्हावीच लागेल। सर्वोच्च न्यायालयाकडून मुदतवाढ देण्यात आली। परीक्षा पास होण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली असून मुदतीच्या आत परीक्षा पास न झाल्यास मिळणार सक्तीची सेवानिवृत्ती। या संदर्भातील सविस्तर माहिती या व्हिडिओमधून पाहूया किंवा जाणून घेऊया। म्हणून करिता हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत आवश्यक व हमखास पहा। चला तर करूया आजच्या ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण पुढील प्रमाणे। ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण करण्या अगोदर आपण जर ऍक्टिव्ह एज्युकेशन यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। नवनवीन अपडेट प्राप्त करण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका। तर चला पाहूया संपूर्ण स्पष्टीकरण। मित्रांनो, शिक्षकांना शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी आता मुदतवाढ देण्यात आली आहे। सदर मुदतीनंतर शिक्षकांना सक्तीची सेवानिवृत्ती दिली जाईल। माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या दिनांक 29 मे 2026 रोजीच्या निर्णयानुसार शिक्षकांना शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी अंतिम विरोध वाढ देण्यात आलेली आहे आणि म्हणून सदर निर्णयानुसार नमूद करण्यात आले आहे की शिक्षकांना पदोन्नती, नोकरीमध्ये किंवा सेवेमध्ये कार्यरत राहण्यासाठी माननीय सर्वोच्च न्यायालय दिल्ली यांनी शिक्षक पात्रता परीक्षा टेट आणि CTET उत्तीर्ण होण्यासाठी 31 ऑगस्ट 2027 पर्यंतची मुदत देण्यात आलेली होती। परंतु सदर प्रकरणी माननीय उच्च न्यायालयामध्ये विविध याचिका प्रलंबित होत्या। सदर याचिकेच्या अनुषंगाने माननीय सर्वोच्च न्यायालय दिल्ली यांनी शिक्षक पात्रता परीक्षा पास होण्याकरता आता दिनांक 31 ऑगस्ट 2028 ही अंतिम मुदत देण्यात आली आहे। याकरिता शिक्षक, मुख्याध्यापक, केंद्र प्रमुख यांनी पदोन्नतीचा तसेच नोकरीमध्ये कार्यरत राहण्याचा अधिकार दिनांक 31 ऑगस्ट 2028 पर्यंत आहे। शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण व्हावी लागणार आहे ती 31 ऑगस्ट 2028 पर्यंत। करिता सर्वप्रथम अशा प्रकारचा व्हिडिओ ऍक्टिव्ह एज्युकेशन यूट्यूब चॅनलवर सर्वप्रथम हा व्हिडिओ आपण व्हायरल करत आहोत। आपण हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहिल्यामुळे आपले चॅनल तर्फे मनपूर्वक हार्दिक आभार व्यक्त करतो। अशाच प्रकारचे नवनवीन माहिती प्राप्त करून देण्यासाठी ऍक्टिव्ह एज्युकेशन यूट्यूब चॅनल द्वारे व्हिडिओ व्हायरल केले जाईल। करिता आपण हा महत्त्वाचा मुद्दा लक्षात असू द्या की ऍक्टिव्ह एज्युकेशन यूट्यूब चॅनल आपल्या सेवेसाठी सतत कार्यरत आहे। धन्यवाद। थँक यू व्हेरी मच।